नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या दिवशी माझे 3 स्टॉप लॉस हिट झाले। फिन निफ्टीच्या एक्सपायरी दिवशी मी ट्रेड घेतला होता, त्याच्यामध्ये बॅक टू बॅक फिन निफ्टीची एक्सपायरी होती, बट मी निफ्टीमध्ये आज ट्रेड घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये बॅक टू बॅक माझे 3 एसएल हिट झालेले। तर मला आज किती लॉस झाला, काय लॉस झाला, आजचं मार्केट काय आहे, त्याच्याबद्दल आपण पूर्ण डिटेल माहिती आपण घेणार आहोत। सोबतच आपल्यापैकी चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून टाका, बेल आयकॉनचं बटन आहे खाली, त्याला क्लिक करून टाका, नोटिफिकेशन ऑन करा। तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे, वन डेचा या ठिकाणी टाइम फ्रेम आहे। उद्याच्या दिवशी म्हणजे 5 एप्रिलला आपली बँक निफ्टीची एक्सपायरी, त्याविषयी आपण डिटेल माहिती सुरुवातीला घेऊ। त्यानंतर आजचे जो ट्रेड केला त्याचा एक ओव्हरव्ह्यू मी आपल्याला देईल। तर या ठिकाणी आपल्याला जी फायनल क्लोजिंग मिळालेली ती 47,562 ची आपल्याला फायनल क्लोजिंग मिळालेली। जी क्लोजिंग जे आहे लास्ट डेची जी क्लोजिंग होती, लास्ट डेच्या क्लोजिंग पासून आपण नियर बाय आपण त्याच क्लोजिंग जवळ इथं क्लोज केलेला आपण इथे दिसत आहे। अप साईडला आपण या ठिकाणी गेलो होतो, जवळजवळ 100 पॉईंट 200 पॉईंटच्या मध्येच मार्केट इथं ट्रेड केलेलं आहे। जर 15 मिनिटाचा टाइम फ्रेम जर तुम्ही पाहिलं, अक्षरशः इतकं बोरिंग मार्केट होतं आजचं की सांगू नाही शकत मी, कारण की बॅक टू बॅक 3 स्टॉप लॉस मध्ये हिट झालेले आजच्या दिवशी। बघू शकता मार्केट हे गॅप अप झालं, नंतर ह्याच कॅन्डल मध्ये जवळजवळ पूर्ण दिवस त्यांनी स्पेंड केलाय। सॉरी, ही तारीख आहे 4 तारीख, ही एक कॅन्डल एवढी एक अप झाली, त्याच्यानंतर ह्याच कॅन्डल वरती त्यांनी पूर्णपणे आजचा दिवस स्पेंड केलाय ना, खाली गेलेलं नीट ना वरती गेलेलं। यहाँ पे कुछ हिलेगा डोलेगा तो अपने को कुछ मिलेगा, तसं सीधा सीधा आपलं ऑप्शन बाहेरचं गणित असतं। पण वॉट एव्हर गोष्टी आता अनालिसिस जर आपण केलं याला डेली टाइम फ्रेम वरती, जर याला डेली टाइम फ्रेम वरती आपण आता शिफ्ट करतो, तुम्हाला एक सांगू शकतो मी की आपला जो रेजिस्टन्स पॉईंट सपोर्ट पॉईंट होता, त्या सपोर्ट पॉईंटच्या आपण वरती, जर 47,000चा लेवल आहे त्याच्या आपण वरती आहे, आणि आता सध्या 47,562 वरती आपण इथं नियर बाय आपण क्लोज केलेले। तर हा जो पॅटर्न आहे, हा जो पॅटर्न म्हणण्यापेक्षा हा जो रेंज पॉइंट आहे, या रेंज पॉइंटला मी मार्क करून देतो, जस्ट अ मिनिट। हा रेंज पॉइंट येतो आपला 47,700 ते 47,500, ड्रॉइंग थोडी खराब आहे, ऍडजस्ट करा। 47,700 47,500 हा आपल्यासाठी आता एक रेजिस्टन्सचं काम करतोय। या रेजिस्टन्सला जर आपण ब्रेकआउट करतोय तर आपल्यासाठी ऑन डेली टाइम फ्रेम जे नेक्स्ट टार्गेट येईल ते 48,000 किंवा 48,120 पर्यंत आपण इथं बँक निफ्टीला ट्रेड करताना बघू शकतो। पण सध्या हा जो रेंज आहे हा आपल्यासाठी एक छोटासा मायनर रेजिस्टन्स साठी काम करेल, कारण की लास्ट जो टाइम होता, या लास्ट टाइमला एक आपला एक मोठा गॅप इथं क्रिएट झाला, त्या गॅपला इथं आपण फिल करून परत डाऊन साईडला आलोय। तर सध्या आपल्यासाठी हा पण एक आता एक रेजिस्टन्स पॉईंट येतोय, त्या रेजिस्टन्स पॉईंटला मार्केट इथं रिस्पेक्ट करते ऑन डेली टाइम फ्रेम। जर डाऊन साईडला आपल्याला ट्रेड करायचे तर जोपर्यंत 47,000च्या खाली मार्केट इथं ट्रेड करत नाही, आपल्यासाठी डाऊन साठी इतके चांगले ट्रेड भेटणार नाही। जे पण आपण डाऊन साईड ट्रेड करतो, छोटे प्रॉफिट आणि छोटे टार्गेट साठी आपण इथं ट्रेड करू शकता। आता याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती मी सिलेक्ट करतो आणि आपल्याला काही गोष्ट सांगतो, ठीक आहे। आपल्यासाठी क्लिअर कट एक बॉक्स मार्केटने बनवलेला आहे, काहीतरी गिअर सिस्टम असते मित्रांनो, की आपण गाडी चालवतो तर आपण काही रस्त्यावरती पहिल्या गिअरवर गाडी चालतो, काही रस्त्यावरती आपण चौथ्या गिअरवर गाडी चालतो, रस्ता पाहून आपल्याला गाडी चालवतो। ऍज पर तुमची जी क्वांटिटी तुम्हाला मार्केट पाहूनच मॅनेज करणं आहे। सध्या मार्केट ह्या बॉक्समध्ये इथं अटकलेलं आहे, आपण असं म्हणू शकतो, या बॉक्समध्ये ट्रेड करत आहे असं आपण म्हणू शकतो। तो 47,000च्या वरती जोपर्यंत मार्केट इथं मूव्ह करत नाही, तिथं सस्टेन करत नाही, आपण याला अप्पर साईडला आपण ट्रेड घेऊ नका, कारण की ते पूर्णपणे आपल्याला नो ट्रेडिंग झोन राहील आणि जो की राहील साईडवेज राहील पूर्णपणे। आणि जर आपल्याला 47,300च्या खाली जर आपण इथं ट्रेड करायला सुरुवात करतोय तर आपल्यासाठी हा जो क्लोजिंग पॉईंट होता, जिथून मार्केट इथं गॅप अप पण झाले, तर या गॅप अप पॉईंटचा आपण इथं टार्गेट घेऊ शकता पुट साठी। याला जर आपण डाऊन साईडला आपण ट्रेड करतोय, दोनच गोष्टी याच्यामध्ये आहे क्लिअर कट। आणि याच्यामध्ये असं पण होऊ शकतो की उद्याचा दिवस पण साईडवेज राहू शकतो आपल्याला, जर मार्केट ह्याच रेंजमध्ये पूर्णपणे जर ट्रेड करते तर उद्या दिवस पण आपण साईडवेज म्हणून आपण कन्सिडर करू शकतो। तर तुमचं जे कॅपिटल आहे ते तुम्हाला कमी प्रमाणात वापरायचं आहे आणि थोडंसं केअरफुली आपल्याला इथं ट्रेड करावं लागेल। चला आजचा ट्रेड बघूया आपण। आज मी निफ्टीमध्ये ट्रेड घेतला होता, जस्ट अ मिनिट। ओके, तर सध्या मी इथं क्वांटिटी हाईड केलेली आहे मित्रांनो। आपल्याला इथं गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी मी सकाळच्या टाइमला एक ट्रेड टाकला होता इथं, हा जो पुट साईडचा होता तो मला एक्झिक्यूट झाला नाही, त्याच्यानंतर मी हा ट्रेड कॅन्सल केला। ट्रेड कॅन्सल केल्यानंतर मी एक सेकंड ट्रेड, याच्यामध्ये 3 ट्रेड घेतलेले आहे। हा माझा फर्स्ट ट्रेड आहे हा, त्याच्यानंतर हा सेकंड ट्रेड, त्याच्यानंतर हा थर्ड ट्रेड, त्याच्यानंतर हे 2 ट्रेड टाकले होते मी, पण हे एक्झिक्यूट नाही झाले, हे कॅन्सल झाले। हे 3 ट्रेडच घेतलेले। फर्स्ट ट्रेड मध्ये जर आपण इथं बघितलं 65 वरती आपली बाईंग होती, स्टॉप लॉस आपला इथं कट झालेला आहे 61 वरती, म्हणजे इथं 4 पॉईंट मायनस मध्ये गेलोय। त्याच्यानंतर हा इथं 66 वरती बाईंग होती, त्याच्यानंतर इथं किती 61.20 वरती आपण इथं ट्रेड क्लोज केलं, म्हणजे ह्या इथं पण 4 पॉईंटचा आपण मायनस झालो आज। त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण बघू शकता 70 रुपयाची बाईंग होती, 66 वरती तर क्लोज केले, म्हणजे ह्या ठिकाणी पण 4 हे झाले, ठीक आहे। मोर दॅन इनफ तिन्ही ट्रेड स्टॉप लॉस गेलेले तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये, कारण की जर आपण इथं व्यवस्थित जर बघितलं, एक मिनिट, आता याला मी हे नंतर दाखवतो।
आजचा जो ट्रेड जर तुम्ही बघितला मित्रांनो, हे बघा, हे आजचा पूर्ण दिवस मार्केटने परेशान केलेलं आहे, ना नीट वरती गेलेलं आहे ना खाली गेलेलं आहे, नुसतं पूर्ण दिवस साईडवेज होता. नंतर मुवमेंट आली तर त्याच्यामध्ये काही फायदा झाला नाही. आणि ऍक्च्युली खरं सांगायचं तर माझा एक रूल राहतो की मी 2 किंवा 3 ट्रेड मॅक्स टू मॅक्स जर स्टॉप लॉस जातोय तर मी ट्रेड करत नाही. हा तिसरा ट्रेड पण हा चुकून पडला होता माझ्याकडून, मला तो घ्यायचा पण नव्हता. हा जो तिसरा ट्रेड बघताय तुम्ही, हा ट्रेड एक इम्पल्स ट्रेड होता. हा जवळजवळ बघू शकता 1च मिनिटात मी कट केला, कारण हा चुकून एंट्री झाली माझ्याकडून. तर हा घ्यायचा पण नव्हता. मिनिमम 2 स्टॉप लॉसच मला इथे घ्यायचं होतं, पण अदरवाईज इथे 12 पॉईंटचा माझा आजच्या दिवशी लॉस झालेला आहे. आता मेसेज काय आहे सर, मी जे तुम्हाला नेहमी सांगत होतो, रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट. हा जो 12 पॉईंटचा जो स्टॉप लॉस झालेला आहे, हा आज 12 पॉईंटचा, काल 8 पॉईंटचा झाला होता. म्हणजे जवळजवळ मला 2 दिवसामध्ये 20 पॉईंट मी मायनस मध्ये. ठीक आहे, 20 पॉईंट मी मायनस मध्ये आहे. तर याने मला काय फरक पडतो? याने मला काहीच फरक पडत नाही. का बरं फरक पडत नाही? कारण की माझा RR रेशो म्हणजे रिस्क टू रिवॉर्ड रेशो नेहमी माझ्या फेवरमध्ये काम करतो. माझा एक ट्रेड जरी उद्याच्या दिवशी एक ट्रेड जरी माझा प्रॉफिटमध्ये झाला तर ऑलमोस्ट मला 25 ते 30 पॉईंट याच्यामध्ये प्रॉफिट होऊन जाईल, जेणेकरून जे 2 दिवसात 20 पॉईंटचा लॉस झाला तो लॉस कव्हर करून मी तर 10 पॉईंट म्हणजे तुम्ही 10% जरी कन्सिडर केलं तरी सुद्धा ते प्रॉफिटमध्ये येऊन जाईल. तुम्हाला शिकायचं काय, इतके दिवसाच काय सांगतोय मी तुम्हाला, जेव्हा तुमचा लॉस घ्यायचा आहे, लॉस हा तुमच्या एकदम कंट्रोलमध्ये पाहिजे, तुमचं माइंड एकदम तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे. आणि प्रॉफिट घेत असताना सुद्धा प्रॉफिट मोठे तुम्हाला कॅप्चर करायचे, तेव्हाच ते तुमचं ते बॅलन्स आउट होऊ शकतं. ट्रेडिंग करणं इतकं सोपं नाही, खूप अवघड काम आहे, प्रॅक्टिस लागते. तर ही प्रॅक्टिस तुम्ही जरूर करा की तुम्हाला जेव्हा प्रॉफिट दिसतोय त्या प्रॉफिटला तुम्हाला रन होऊ द्यायचे, आणि जेव्हा तुमचा लॉस दिसतोय त्या लॉसला तुम्हाला जितकं मिनिमम ठेवता येईल तितकं तुम्हाला मिनिमम ठेवायचं. आय होप मला जे सांगायचं ते आपल्याला समजलं असेल. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, थोडा सपोर्ट दाखवा. खरंच ऍक्च्युली मला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं तुमच्यासाठी. जे काही नॉलेज आहे तो तुमच्यासोबत मी फ्रीली शेअर करतो. तर काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मी भेटतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.